वा, तर ही महाराणी इथं झोपायली काय? काम कायच्या बापाने येऊन कराव की काय हिच्या सासरमध्ये? हिचे काय नौकर हात की काय? काही कामाला माणसं आलेत महारातून. ए मीनाक्षी, मीनाक्षी, जरासं काम झालं की झोपायचं, जरासं काम झालं की झोपायचं. काय दुखते की हिचं काय नाही की? ते बघ हटकून करायली की काय? आवाज आला आणि पाय जवळ घेतले. ए मीनाक्षी, आई काय म्हणता? थोडासा डोळा लागला होता, आई थकले होते थोडं काम करून. तूच बरी थकतीस ग. आम्ही काम करत नाही की काय? आम्ही झोपून राहतो काय दिवसभर? एक काम केलं की झोपा, दुसरं काम केलं की हे दुखायले ते दुखायले. एवढी कशी मंद आणि आळशेली हास ग? तसं नाही हो आई, 2-4 पाहिल्या गहू निसले, किती खराब होते गहू. थोडं तरी समजून घ्या ना, माझी पण कमर दुखत असेल ना आई. सकाळपासून थोडंसं मी आता पडले होते की लगेच तुम्ही आल्या मला आवाज द्यायला. 2-4 पाहिल्या गहू निसले की हिची कमर दुखते, थोडं काही जरासं केलं की हिची अजून पाठ दुखते. काहीतरी चालू असते तुझं. आमच्या काळामध्ये जन्मली असती आमच्या सासूबाईच्या हाताखाली तर कवाच पळून गेली असतेस तू माहेरामध्ये. सकाळी उठलं तसं 3 आणि 4 वाजल्यापासून काम राहत गेलं संध्याकाळच्या 10 आणि 11 वाजेपर्यंत कंटिन्यू. हो ना आई, मी पण मान्य करते ना, थोडंसं तुम्ही पण मला समजून घ्या ना आई. मी का काम करत नाही का बरं? पण दिवसा मला पण थोडंसं पडावंसं वाटतं ना. अर्धा एखादा तास पडलं तर काय बिघडलं बरं आई माझं? जाऊन बघ किचन मध्ये किती भांड्याचा बाजार पडलाय ते. किती वेळची वाट बघायलो, येशील उठशील, तू का उठच ना. तुला बोलवायला यावं लागलं मला शेवटी तुझ्या रूम मध्ये. काय पाहुणे राहुणे आल्यानंतर त्याला चहा पाणी नाश्ता काय मीच करत बसू की काय? मी काय नवी नवरी हो की काय? तुम्हाला काय घराची सजावट म्हणून मी घेऊन आले की काय लग्न करून? अगं जगाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा जराशी. लवकर उठायचं, काम करायचे, पटकन नंतर निवांत टाइम भेटते दुपारी. सोयरे धारे कोणी पाहुणा येते, कोणी शेजारी येते, पण नाही, पटकन जाऊन झोपायचं, पटकन जाऊन झोपायचं. 2 घंटे झाले नाही आई मला झोपून. थोड्या वेळापूर्वीच मी झोपले, माझी कमर दुखत होती म्हणून. आई वहिनी सोबत तसं वागत जाऊ नको. वहिनी दुसऱ्यासारखी नाही आहे. थोडं थोडं काम केलं की झोपायला करते दिवसभर काम. ती तिला पण काम लागते. आता तू शहाणी आलीस का मला शिकवायला? तू करत जा मग तिच्यावरची कामं. आणि हो तसं पण आज ना उद्या तुला पण जायचं नवऱ्याच्या घरी. कामं शिकावं लागतील तुला पण सगळे आता. आणि हो मीनाक्षी, आता झोपू नको. कामं आटपा, संध्याकाळी लवकर झोपी जा. काम करायचं म्हणलं की झोपायला द्यायला. वहिनी, ओ वहिनी, तसं नाराज होऊ नका बरं. आईचा स्वभावच आहे तसं बोलायला. तसं नाही होत आई, तुम्हीच होत्या ना बरं. तुमच्या समोरच मी कामं केलेत ना. मला पण त्रास होते ना, मला पण जरासं झोपावंसं वाटते दिवसभर. का मी का मशीन आहे का कामं करायला? सांगा बरं तुम्ही. तुमच्या आईचा का स्वभाव जरा वेगळाच आहे बघा. किती दिवस झालेत मला असं लग्न होऊन. ताई तुम्ही आहात म्हणून माझं बरं आहे बघा. काही जरी आई बोलल्या तरी तुम्ही लगेच म्हणता आई बहिणी कामं करू लागलीत किंवा बहिणीनं कामं केलेत, आताच जरा झोपली. तुम्ही तरी जराशी माझी साईड घेता ना ताई, ते खूप छान वाटते बघा मला. अहो वहिनी, मी पण एक मुलगी आहे. मला पण त्रास समजत असेल ना बाईचा, काय असतो काय नाही ते. किती सांभाळावं लागतं बाईला एका घरामध्ये. आज ना उद्या माझं पण लग्न होईल, मी पण माझ्या घरी जाईल. खरं आहे ताई तुमचं. आईला सोडून येण्याचं एवढं दुःख नसते मुलीला, पण सासू सासरे देर भाया सगळेजण कसं भेटतात त्या घरी, त्याचं दुःख वाटते तिला. अहो वहिनी टेन्शन घेऊ नका, मी आहे तोपर्यंत. मी आहे ना तुमची साईड घेण्यासाठी. तुम्ही कशाला नाराज होताय बरं? चला आईने काहीतरी कामं सांगलेत, आपण ते दोघीजणी करून घेऊयात. नका हो ताई, आई म्हणतील तू छकुलीला घेऊन कामं काहून करायली? ती काय सून आहे का या घरची? परत मला म्हणतील मीनाक्षी तू काय लाडी गोडी लावायली काय माझ्या पोरीला? कामं करावं तुझ्यासोबत ती नेते. अहो वहिनी काही नाही म्हणणार आई, आईला मीच म्हणते. उद्या माझं पण लग्न होणार आहे, मला पण कामं शिकावं लागतील ना या घरी तुझ्या. शिकूनच पाठवशील ना मला नवऱ्याच्या घरी लग्नानंतर. चला बरं दोघी जणी काय ते निसून घेऊयात. काय म्हणाली ती आई, संध्याकाळनंतर होते, संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागतो. तुम्हाला मग थोडासा पण टाइम नाही भेटत बघा आराम करायला. ठीक आहे ताई, चला निसूयात. आहे नाही या का मीनाक्षी पण अशी झोपून झोपूनच राहते बघ. जरा असं काम केलं की काय माहिती काय दुखते की काय नाही, की मंद गतीनं कामं करत असते. जरासं दुखलं की झोपा, जरासं दुखलं की झोपा. बघू आता. हो कधी ठेवलास कार्यक्रम तू? बरं बरं, येता की आता बघू. लेकराला सुट्ट्या बिट्ट्या पाहिजे तेव्हा सगळं बघून यावं लागते. हो का, काय घेतला मग तुम्ही? ठीक आहे आका, ठेव मग, तुला थोड्या वेळानं बोलते मी. हो ठेव ठेव. काय झालं तुला? ती निसांजा एक झाल्याचा तोंड पडले तर पडलेलं राहते तुझं. आई ते माझ्याने. आता आई ते म्हणणार आहेस का सांगणार आहेस? काय झालंय? हे बघा आई, तुम्ही रागावता मला माहिती आहे, त्याच्यामुळे तुमची पहिलेच मी माफी मागते. चूक झाली माझ्याने, प्लीज मला माफ करा. मीनाक्षी काय झालं ग? आई ते तुम्ही मला काल कपाटाच्या चाब्या दिल्या होत्या ना, ते माझ्याने हरवल्या. मी कधीपासून शोधत आहे, मला भेटल्याच नाही बघा. चाब्या हरवल्या? मीनाक्षी कशा हरवल्या तुझ्याने चाब्या? कुठं ठेवल्या होत्यास तू? एक काम तुला करता येत नाही बघ नीट. अगं मूर्ख मुलगी, प्रॉपर्टीचे कागद होते त्याच्यामध्ये ठेवलेले. तू तरी नीट ठेवशील म्हणून तुझ्याकडे दिलं होतं मी. मला तर आठवण होत नाही या वयामध्ये, आता म्हातारपणामध्ये.
होय होय आई, मी पण मुद्दामून नाही केलं, व्यवस्थित ठेवल्या होत्या. काय माहिती का दळण वगैरे सगळं काही निसायचं होतं ना, त्याच्यामुळे मी कुठे ठेवल्या की मला पण आठवत नाही, विसरले बघा मी. ते मला काही सांगू नको, जा सगळी कामं पहिले सोड, चाब्या शोधायला लाग. शेकुलीला पण सांग, मी पण शोधू लागते तुम्हाला. अगं मीनाक्षी, मला पहिलेच माहित आहे तू मंद आहेस ते. मला वाटलं चाबी दिली जबाबदारीने ठेवशील ते तरी. आता मला असं वाटायलंय मीच ठेवायला पाहिजे होती चाबी. मीच चुकी केली, तू नाही. अहो आई, मी एकाच ठिकाणी ठेवल्या होत्या हो, काय माहिती मग कोणी कुठे सामान इकडे तिकडे करताना हात लावल्या की काय त्याला, मलाच कळत नाही बघा. मी तर हॉलमध्येच ठेवल्या होत्या, ड्रॉवरमध्ये. मग मीनाक्षी, त्याला पाय फुटले की काय ग? एक काम तू चांगलं करत नाहीस बघ, असं डोकं खीर करतीस तू माझं. असं वाटते कधी कधी तुला काही काम सांगण्यापेक्षा स्वतः काम करू. कळतच नाही तुला कोणती गोष्ट बोललेली, करलेली, काय झालेलं, काय नाही झालेलं. अरे माझ्या देवा, कुठे म्हणून शोधू मी आता? छोटीशी चाबी आहे ती, किचन पण नाही तिला लावलेलं. काय ग मीनाक्षी तू खरं. शकुलीचे पप्पा माझा आता जीव खातील बघ, चाबी भेटणार नाही तोपर्यंत. आणि तसं बघायला गेलं तर ते तुला काय म्हणून बोलतील? मलाच बोलतील काय बोलायचं आहे ते. छोटी गोष्ट आहे का बरं? दुसरं काही असेल नसेल, कपड्या बिपड्याचं वस्तूचं, जाऊ दे वाटलं असं माय भेटेल आज ना उद्या. प्रॉपर्टीचे कागद आहेत. खरंच मीनाक्षी, मला बिलकुल वाटलं नव्हतं तू एवढी गैरजिम्मेदार वागशील. कुठेतरी म्हणून मी चाबी शोधू आता. काय देवा, डोक्याला त्रास रे बाबा माझ्या हे. चला मॅडम, बघू त्या चाबी कुठं हरवल्या, तुम्ही मोठं काम केलं ते. हा आई, बोल की, काय म्हणतीस? काय झालं बाई, तो आवाज असा एकदम हळूहळू यायला आहे. काय रडलीस की काय? काय सर्दी बिर्दी झाली काय तुला? नाही काय नाही झालं, असं थोडं स्वयंपाक वगैरे झाला, जरा बसले बाहेर येऊन. वातावरण थंड आहे म्हणलं, गरमी राहिली आता. स्वयंपाक वगैरे केला की थोडंसं बाहेर येऊन बसले, बरं वाटू लागलं, म्हणलं तुला फोन तर कराव. नाही, मी म्हणलं तो आवाज एकदम असा हळूहळू यायला आहे, काय झालं काय? तब्येत वगैरे ठीक नाही की काय? घरामध्ये तुला कोण काय बोललं की काय? म्हणलं तुला पहिलेच काम होत नाही तर त्यातल्या त्यात तुझी सासू आहे जरा कडक. सासू बोलते, बोलणार तर काय झालं? काही चुका बिका झाल्या, बोलणार तर काय झालं? तिची लेक तोडी सांभाळून घ्यायला मला. बोलतात बाई सासा, कशा सांभाळून घे तिला, त्याला बी दुखतेच की लेक सुनेकडून बोलू लागल्यानं. काही बोलण्यात याय ना बी माझ्याकडून. चूक झालं की सांभाळून घेण्यापेक्षा बोलाबोली सुरू असते. माणसाच्या डोळ्यामध्ये खळकन पाणी येते याच्या बोलण्यानं, याच्या वागण्यानं. जाऊ दे इकडचं, तुझं बोल, तुझं काय चाललंय? झालं जेवण वगैरे? तब्येत बरी आहे की तुझी आता? हो ग, जरासं बरं वाटलं की अजून दुखते बघ, अजून जरासं बरं वाटते, अजून थोडंसं दिवस जेवण करते माणूस, नंतर अजून मग काही बरं वाटत नाही बघ. गोळ्या बी चालू होता, त्याच्यानं अशक्तपणा बी येत राहते. मीनाक्षी, आई, मी तुला नंतर कॉल करते. याय ना आले तू ऑफिसहून, काही भेटत नसेल, थोडं थांबून तुला बोलते मी. हो हो चालते, ठेव मग, बाय. काय झालं, काय म्हणता? काय भेटत नाही तुम्हाला? अगं तसं नाही मीनाक्षी, नाराज काऊन व्हायलीस? काय झालं बरं तुझ्या आवाजाला? वेगळा शैल आहे मला आज. काही नाही, तुम्ही इथं कशाला आल्या सांगा, काय पाहिजे तुम्हाला? स्वयंपाक वगैरे सगळा झालाय, छकुलीला बोलले मी थोडंसं बाहेर बसायला, मला गरमी व्हायली. तुझा दादा आल्यानंतर दादाला वाढून दे तुझ्या. जेवायचं वगैरे काही नाही मला, मी तुलाच बोलायला आलो. आई मला बोलू लागली, मीनाक्षीला मी चाबी दिली होती, प्रॉपर्टीचे कागदपत्र होते, तिनं हरवली चाबी. तुमची आई तर असं ढिंडोरा पेटवून सांगायली जस काय मी मुद्दाम चाबी हरवली. झाली असेल चूक, किती वेळ सांगायचं बरं? काय करू मी आता? काही देता का मला सजा वगैरे? मीनाक्षी, चुका सगळ्याकडूनच होत असतात, पण आपल्या घरामध्ये सध्या तरी कोणी लहान लेकरू नाही, आणि कोणी एवढं गावंढळ पण नाही, आणि कोणी एवढं वेडं पण नाही, असुशिक्षित पण नाही आहेत. सगळ्यांना समजते. तू कुठे चाबी ठेवली तुला आठवत नाही म्हणल्यानंतर मी काय बोलू? किती भारीचे आणि किती मोठे कागदपत्र आहेत ते प्रॉपर्टीचे, ओरिजिनल आहेत ते, झेरॉक्स पण नाहीत. अहो, मी मान्य करत आहे ना माझ्याने हरवली म्हणून. द्या मला काहीतरी सजा, मी काय करू? पाठवून देता का मला माझ्या आईकडे? झाली माझ्याने चूक, माफी मागते ना मी तुमच्या आणि आईची पण. अजून काय करू बरं? ठेवली होती मी हॉलमध्ये ड्रॉवरमध्येच, मला थोडी माहिती आहे तिकडे कोणी जाणार आहे ते. आणि त्या दिवशी मी हॉलची साफसफाई पण नाही केली, कुणाला पण काही गरज नव्हती त्या चाबीला हात लावायची. अगं मीनाक्षी, तुला कळतंय का आता? ते लॉकर पण एवढं टाईट आहे ना, निघत पण नाही बघ ते. चांगल्या मेकॅनिकलला, एखाद्या इंजिनियरला बोलून घेऊन आणावं लागेल, तोडावं लागेल त्याला आता, तेवढं भारीचं. मीनाक्षी, तू सगळं नुकसान आणि नुकसानच केलंस बघ. एवढी गैरजिम्मेदार तू कशी राहू शकतेस? आई खरंच बोलते बघ, मीनाक्षीला डोकं नाही. एक नंबरची मीनाक्षी मंद मुलगी आहे, तिच्या आईसारखी. आज सकाळी पण मी तुला पॉकेट दे बोललो. आता रोजचं रोजचं काम आहे तुझं मीनाक्षी. मी कुठे पॉकेट ठेवतो, मी काय घालून जातो, मी काय घेऊन येतो, कसं वागतो, कसं खातो, याच्यावर पण तुझं लक्ष नसते बघ. हे बघा, मी मान्य करत आहे हो की माझ्याने चूक झाली, पण तुम्हाला माझ्या आईचं नाव घ्यायची काय गरज आहे? आणि आईवर नाव टाकणारे तुम्ही आणि तुमची आई कोण? मला बोला ना, माझ्याने चाबी हरवली, आईला बोलून काय फायदा आहे तुमचा?
मुलीमध्ये चांगले आणि वाईट संस्कार आईच टाकते. आईलाच बोलतात. तुला हे माहीत नसेल कदाचित. असो, जाऊ दे. तुझ्यासोबत वादविवाद तरी करून काय फायदा आहे? मीच बोलावून घेतो एखाद्याला, लॉकर तोडणाऱ्याला. खरं सांगू मीनाक्षी, एक्सपेक्टेड नाही बघ तुझ्याकडून एवढी मोठी चूक होणं. एवढी लहान पण नाहीस तू, लग्न झाले, शिकलेली आहेस. एवढं तर तुला कळायला पाहिजे ना. काहीतरी इम्पॉर्टंट कागदपत्र आहेत आणि आईला लक्ष राहत नाही म्हणून आईने चाबी तुझ्याकडे दिली. तू तरी चांगली सांभाळून ठेवावी ती. होई आई, तू तुझ्या कपाटामध्ये चाबी बघितलीस का? तुझ्या ड्रॉअर मध्ये ज्या ठिकाणी तू तुझी ज्वेलरी ठेवतेस तिथे. अगं बाई छकुली, चाबी तिथंच ठेवली की ग मी. आणि मीनाक्षीच्या पाठीमागे लागले 2-4 दिवसापासून. मी आताच बघून आले आई, तू तुझ्या लॉकरला पण कुलूप नाही लावलंस बघ. चाबी तिथेच आहे. अगं छकुले, मला काहीच आठवणं गेलंय ग म्हातारपणामध्ये. काय सांगू मी, म्हणूनच मीनाक्षीला 2-4 दिवसापासून वरडायले मी चाबीसाठी. वहिनीने चाबी हॉलमध्ये ड्रॉअर मध्ये ठेवली होती आई. आपल्या घरामध्ये कोणी लहान लेकरं नाहीत, काय नाही. तुला हात लावायची काय गरज होती मग? 4-5 दिवसापासून तांडव आणि महाभारत झाला असतं का एवढं घरामध्ये? दादाने पण वहिनीला किती बोलला. आपली चुकी बघा अगोदर, आपल्या लक्षामध्ये नसते तर हात लावू नये. तू काहाला दिली होतीस मग वहिनीकडं? आणि घेतलीस काला मग वापस वहिनीकडून? ठेवली होती ना त्याने त्यांच्या लक्षामध्ये. सून झाली म्हणून काय झालं आई? उद्या तुझी पण पोरगी कोणाच तरी सून होणारच आहे ना. माझ्यावर जर असं कोणी ओरडलं, मी तुला सांगितलं, तुला किती वाईट वाटते बरं? ती पण कुणाच तरी मुलगी आहे ना आई. ती आता या घरची सून आहे म्हणून तू काही पण ऐकवशील तिला? शकुली, खरंच माझं चुकलं ग. चुका कुणाने पण होतात, ओरडायला नाही पाहिजे. मी तिच्या आईला पण किती बोलले मी. तिला पण मंद बोलले, गैरजिम्मेदार बोलले मी तिला. खरंच मला बोलायला पाहिजे नव्हतं ग तिला. कुठे आहे मीनाक्षी? आई, मी मान्य करते तुला या वयामध्ये लक्षात राहत नसेल, पण आपण पण थोडंसं बघायला पाहिजे ना. पुढच्या व्यक्तीला आपण काहीतरी बोलतोय, तिला पण वेदना होत असतील, तिला पण दुखत असेल ना. ती पण कुणाच तरी मुलगी आहे. खरंच मी तुला ब्लेम करत नाही, पण त्या दिवशी तू एवढं वहिनीला बोललीस ना, त्याच्यामध्ये मी पण तुला येऊन बोलू शकलो नाही आई, की असं असं काहून बोलायलीस. असेल घरामध्ये चावी कुठे ना कुठे तरी ठेवली असेल तू नाही तर कोणीतरी, पण ओरडून फक्त बहिणीलाच का बोललीस तू? असं वाईट वाटते आई. खरंच बोलू नये कोणाला पण. आपण पण जरा तोंड सांभाळून बोलायला पाहिजे. मोठी आहेस तू आमच्यापेक्षा, सर्वांपेक्षा घरामध्ये. तुलाच कळायला पाहिजे सगळ्यांना सांभाळून कसं घ्यायचं. वहिनीचं काय आता लग्न झालंय 1 वर्षापूर्वी, त्यांना अजून काही माहिती नाही त्या जिम्मेदारी वगैरे. दादा पण काल संध्याकाळी वहिनीला खूप बोलला. तिकडे पण मला आवाज येऊ लागला. मी जाऊन म्हणणार होते दादाला, दादा चूक झाली असेल, लक्षात नसेल, वहिनीने ठेवलं असेल कुठे ना कुठे तरी, भेटत नसेल, बघूयात आपण सगळेजण उद्या सकाळी. पण नाही, तो पण किती ओरडला. दादा पण बोलला तिच्या आईला, तुझी आई तशी आहे तशीच तू वागायलीस आणि तुझ्या आईसारखीच तू आहेस. नाही ग छकुली, खरंच बाई माझं चुकलं ग. त्या पोरीला उगं ओरडलं ग मी. असं तसं तसं कितीतरी बोलले ग तिला मी. आई, याच ठिकाणी जर माझी सासू मला बोलली असती ना तर मी एवढं ऐकून घेतलं नसतं. मी सरळ सासूला बोलले असते, आई चुका सगळ्यांनीच होत असतात, आज माझ्याने झाली उद्या तुमच्याने पण होईल, पण एवढं माझी आई माझं माहेर काढायची तुम्हाला काहीच गरज नाही. पण खरंच आई, वहिनी खूप समजदार आहे. तुला कधीच उलटं पालटं वहिनी बोलत नाही, जोरात पण बोलत नाही, रागात पण बोलत नाही. तू पण तेवढंच मुलीसारखं सांभाळून घ्यायला पाहिजे आई बहिणीला, पण तू घेत नाहीस. त्यांना समजत नाही अजून आपल्या घरातलं काय आहे काय नाही, कसं आहे, कसं ठेवायचं असते, कोण कसं खाते काय नाही, माहिती नाही आई. तू ब्लेम करत जाऊ नकोस, तू समजावून सांगत जा, मोठी आहेस तू घरातली. अजून काय झालं आई, तेच बोलताय का तुम्ही चाबीविषयी? खरंच मला आठवत नाही, मला आठवणच येत नाही की मी ड्रॉअरमधून हॉलमधून दुसरीकडे कुठे ठेवली. मला लास्ट फक्त तेवढंच आठवतंय की मी हॉलमध्ये ठेवली होती म्हणून. प्लीज तुम्ही एकच विषय किती दिवस धरून बसणार आहात आता? अहो वहिनी, नाराज होऊ नका. चाबी भेटली, चाबी आईनेच ठेवली होती. आईला आठवण नाही राहिली वाटतं. आईने काहीतरी ज्वेलरी घातली का ठेवली माहिती नाही, पण आईने आईचं पण लॉकर लावलं नव्हतं कपाटाचं. मी आता जाऊन सहज म्हटलं की बघावं आईने ठेवली असेल तर आईच्या कपाटामध्ये साईडलाच आहे बघा चाबी. बघा आई, मी तुम्हाला म्हणत होते ना मी चाबी तिथेच ठेवली होती, पण तुम्ही कशाला घेतली आई चाबी? किती गैरसमज झाले सांगा बरं. किती किती काय काय तुम्ही मला बोलल्या त्या चाबीविषयी. फक्त मी तुम्हाला सांगत आहे की आई मी तिथेच ठेवली होती चाबी. मीनाक्षी पोरी, मला खरंच माफ कर ग. खरंच माझ्या लक्षात काही राहत नाहीये म्हणून तर मी चाबी तुझ्याकडे दिली होती. एवढी मोठी कागदपत्राची जिम्मेदारी नाही तर मी कुणाला पण हात लावू देत नाही. तू विचार घरामध्ये सगळ्यांना मी म्हटलं तू सून मेन आहेस, तुझ्या लक्षामध्ये सगळं राहते. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते आई, नेहमी सून गलत नसते हो, पण सुनेलाच का ऐकवतात सगळेजण नेहमी. नवरा काय, नंदन काय, सासू काय, सासरा काय, सगळेच. असं नसते हो आई. पण मी म्हणते प्रत्येक घरामध्ये मुलीनंच का सहन करायचं आणि स्पेशली सुनेनंच का सहन करायचं? का बोलतात आई तिला सगळेजण? काल यांनी पण मला आईला बोलले तुझी आई मंद आहे, तू आईसारखीच तशीच झालीस म्हणून.
तसं बोलू नये आई, ती पण माझी आई आहे आणि चाबी मी ठेवली होती, माझ्या आईने ठेवली नव्हती. पण संस्कार माझ्या आईचे का काढतात बरं? यांनी पण काल संध्याकाळी किती 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 वेळ मला भाषण दिलं, काय काय बोलले. गरज नव्हती बोलायची, चुका सगळ्यांनीच होतात. आता मी तुम्हाला म्हणू शकते का सांगा बरं? तुम्ही सासू आहात, आई चाबी तुम्हीच ठेवली होती म्हणून. माझ्याकडे नव्हती चाबी. आज कशी भेटली तुमच्याच लॉकरमध्ये? पोरी मीनाक्षी, मला खरंच खूप वाईट वाटत आहे ग. प्लीज मला समजून घे. म्हातारी आहे मी, माझ्या लक्षात राहिलं नाही म्हणूनच मी तुला बोलले ग. आणि महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते. तुझे सासरे बुवा मला ओरडतील म्हणून मी तुझ्यावर राग काढला ग. तो पण खरंच मला माहिती नव्हतं की माझ्याच लॉकरमध्ये चाबी आहे ते. तुझी आई समजून मला माफ कर प्लीज. तसं बघायला गेलं ना आई, तर माफ करणारी मी कोण आहे? पण हां, सासू मात्र सुनेला नक्कीच बोलते, हा काही पण चुका होऊ दे. तेच बॅक आन्सर उलटं तुम्हाला जर मी बोलले असतं, तुमचं काय राहिलं असतं आई? मी पण समजून वागले ना की तुम्ही पण माझ्या आईसारखे आहात. झाली असेल माझ्याने चूक, मी छोटी आहे, बोलू द्या. माझी आई पण मला बोलली नसती का चूक झाल्यानंतर? जाऊ द्या आई, नाराज होऊ नका. काही हरकत नाही, तुम्ही माझ्या आईसारखे आहात आणि तुम्ही मोठे आहात. मला माफी मागू नका प्लीज. मी मान्य करते आई, चाबी हरवली होती, टेन्शनची गोष्ट होती. तुम्ही मला बोलू शकल्या असत्या, कारण माझी चुकी होती ती. मी ठेवायला पाहिजे नव्हतं चाबी त्या ठिकाणी. मी पण माझ्या रूममध्ये चाबी ठेवायला पाहिजे होती. पण मी चुकले, हॉलमध्ये ठेवले मी क्लिनिंग वगैरे करताना त्या ठिकाणी. पण मला वाटतं चुका आम्ही करतो ना मुली, आम्ही चुका, सुना करतो आम्ही चुका. आई वडिलांना, माहेराला, भावा बहिणीला तिकडे दोष द्यायची काहीही गरज नसते. सासरच्या लोकांना अधिकारच नसतो तिकडे बोलण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि हो, चुका ह्या सगळ्यांनीच होत असतात आणि चुकातूनच माणूस शिकते. पण चूक झाल्यानंतर संस्कार काढायचे नसतात. संस्कार म्हणत नाहीत की तुम्ही चुका म्हणून. प्रत्येक सासू ही सून बनूनच गेलेली असते, मग तिने तिच्या सुनेला का बोलावं? चूक झाल्यानंतर भांडण, वादविवाद करण्यापेक्षा समजून घेणं याच्यामध्ये मोठेपणा असतो आणि ते घराणं असते. त्याला घर म्हणतात.